नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? चला, आजचं सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना छान जाऊ. ज्यांनी ज्यांनी मला लाईक केले, फॉलो केलं, त्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करीन. ठीक आहे. आणि स्वामींचं नाव घेऊन आपण व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. आणि जे काय बोलते मी खरं बोलते, मला खोटं बोलायची काही गरज पडत नाही, काहीच नाही. आणि जे माझ्या संग झालं ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते. बरोबर आहे का नाही? आता खूप लोकांनी मला 9व्या पार्टमध्ये पण कमेंट केलेले आहेत. त्यांना मी लाईक नाही केलं का, तर त्या कमेंट मला वाचायच्यात. त्याच्या पण तुम्हाला मी प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला पण अजून काय विचारायचं असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि त्याच्यानंतर मी तुमच्या कमेंट बघेन, त्याला मी लाईक करणार नाही. जोपर्यंत मी ते कमेंटचं उत्तर देत नाही तोपर्यंत मी लाईक करणार नाही. तोपर्यंत मी ते, कारण मला दिसत नाही ना. आता सगळ्यांना मी लाईक करत जाणार तर त्या काय कमेंट राहतात तशाच एकदम, त्याच्यामुळे. ठीक आहे. तर चला आपण सुरुवात करूया 10व्या पार्टला. आता एकाने मला कमेंट केली होती की बिग बॉसमध्ये दिवाळी साजरा होती का? दिवाळी साजरा होती. तिथे पैशावालीची दुनिया आहे. दिवाळी पैसे असेल तर तुम्ही साजरा करू शकता. फुकट तिथं काही भेटत नाही. गरिबाची दिवाळी नसते, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तिथं सगळं काय भेटतं. पण म्हणजे कसं आहे, पॅकिंगवालं सामान भेटतं. पॅकिंग म्हणजे कसं, तेच ना आपण बाजारामध्ये जातो आणायला दिवाळीचं सामान, तसं फराळाचं भेटतं. ते पण विकट भेटतं, फुकट काही भेटत नाही. आणि म्हणजे ठीक आहे, म्हणजे बाहेर पण जसा भाव आहे तसा आतमध्ये मी थोडासा जास्त असू शकतो. बरोबर आहे का नाही? तर ते दिवाळी साजरा होतो. दिवाळीमध्ये जे तुम्हाला सगळं काय पदार्थ पाहिजे, तिथे लाडू येतात, करंजी येतात, शंकरपाळ्या येतात, भाकरवाडी येते, बेसनचे लाडू येतात, रव्याचे लाडू येतात, सगळं काही येतं. पैसे असतील तर पैशाने तुम्ही मागवू शकता. दिवाळी 8 दिवस आधीच आहे तेव्हाच तुम्ही तो ऑर्डर देऊ शकता. म्हणजे तिथले सर लोक आपल्याला एक लिस्ट पाठवतात. त्या लिस्टमध्ये लिहिलेलं असतं करंजी एवढे एवढे किलो, लाडू एवढे किलो, शंकरपाळी एवढे किलो, किलोचा भाव असं ते लावतात. मग तुम्ही अर्धा किलो घ्या, पाव किलो घ्या, पण घ्या किंवा नका घेऊ, कोणाला काही जबरदस्ती नाही. कुणी नाही घेतलं तर तो एकामेकाला त्याला खायला देतात. हे पण आहे, कारण दिवाळी शेवटी सगळ्यांना मिठाचं पाहिजे ना. पण दिवाळी खूप म्हणजे साजरा करायचा कोणाचा पण मूल नसतो तिथं, कारण सगळ्यांना आपला परिवार लागतो. बरोबर आहे का ना? परिवार के बिना काहीच होऊ शकत नाही, कारण आपला परिवार आहे तर सगळं काय आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज मी का होईना मी तिथं राहिली, मला पण एक 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 सेकंड माझ्या लेकाची मला आठवण यायची. मी तिथं मी दिवाळी घेतली ही कात थोडी का मी घेतली. मी म्हणत नाही की मी नाही घेतली, मला पण पैसे येत होते, मी थोडेफार घेतले. पण खाताना विचार येत होता की माझ्या लेकाने खाला का नाही खाला, माझ्या लेकाने केलं का नाही केलं घरामध्ये काय, हे मला आठवायचं. म्हणून मी खूप विचार करू करू खायची. आणि काय गोष्टी मी खाल्ल्या नाहीत तिथे, कारण माझ्या लेकाची मला खूप आठवण यायची. माझ्या पोराने खाल्लं का नाही खाल्लं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आईचं काहीच कसं असतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आई नाही खायला चालतं, पण आपल्या लेकराने खाल्लेलं पहिलं आईला चांगलं वाटतं. बरोबर आहे का? झालं गेलं दिवस, तो निघून गेलं ते माझं. बोलतात ना, गेलेला दिवस आता आठवायचं नसतं, येणाऱ्या दिवसाला आठवण करा आणि खूप खुशाने राहावा. आता खूप लोक बोलतात ताई तुझं सगळं काय असेल ते बिग बॉसचं मला सांग, आम्हाला पण कळून द्या. बरोबर आहे का नाही? हां, कळायला पाहिजे तुम्हाला पण. त्याच्यानंतर खूप लोकांच्या मला कमेंट पण आहेत, त्याचं उत्तर पण देते. आता अशा कमेंट आहेत की तुम्हाला यस बोलत नाही का? यस बोलत हाय का नाही हे तुम्हाला कसं मी सांगू? तुम्हाला सांगितलं ना, माझ्या तुम्ही डोळ्यामध्ये बघा, काय दिसते तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये? काय दिसते भावानं बहिणींना? सांगा तुम्ही. एक आईचं काळीज काय म्हणतं असं. या 2 वर्ष माझ्या लेकरापासून मी लांब राहिली, त्या लेकरावर काय परिणाम झाला असं सांगा तुम्ही. एक आईच्या नजरेने मला तुम्ही बघा आणि माझ्या लेकराला बघा. तुम्हाला काय वाटते? ह्या गोष्टी मी सोशल मीडियावर नाही सांगू शकत. थोडं समजून घ्या मला पण तुम्ही. कसं असतं, आपण जातो सांगायला भयामध्ये, पण आपले काय लोक असतात ना, ते आपला फायदा उचलतात. त्याच्यासाठी झाकली मूठ लाखाची असते. झाकली मूठ लाखाची असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझा संसार उद्ध्वस्त झाला. माझा सोन्याचा संसार होता. माझ्या घरादाराला हे झालं. बरोबर आहे का? कधी कुणाचं घर असं तोडू नका रे, जळण अशी नका करत जाऊ. त्या आईचं काळीज, लेकराचं काळीज काय म्हणत असं. आज माझं लेकरू माझ्यापासून दूर झालं, 2 वर्षापासून लांब राहिलं.
त्या लेकराच्या डोक्यावर काय परिणाम झाला असेल तुम्हाला मी सांगते. त्या लेकराला कुठं ना कुठं आईचं प्रेम खूप आहे त्याला, पण तो मला काय गोष्टी सांगत नाही. मला पण वाटतं माझ्या मुलांनी माझ्या संग गोल बोलावं, मला सगळं सांगावं काय प्रॉब्लेम आहे काय नाही. यश आल्यापासून एकही दुःखाची बात मला करत नाही, मला सांगत नाही, काय बोलत नाही, काहीच नाही. जास्त कामापुरतं बोलतो, जेव्हा काय पाहिजे असतं तेवढं पण बोलतो. हे आहे, मी तुम्हाला काही खोटं नाही बोलणार, पण 2-3 शब्द आहेत ते तुमच्या संग मी शेअर नाही करू शकत. तुम्ही माझ्या डोळ्यांनी बघू शकता, माझ्या डोळ्यामध्ये सगळं काय तुम्हाला दिसत. सांगायची गरज नाही परत, बरोबर आहे का नाही. कसं असतं, आता मी 1-2 वर्ष बाहेर राहिले, तर बघायला गेलं तर खूप म्हणजे कठीण आहे हे दिवस. माझे गेलेले दिवस खूप कठीण होतं. येणारे दिवस माझे खुश आहेत. मी खुश राहायला बघते, चांगलं राहीन, सुखाने राहीन, लेकराचा संसार करीन, पोरासाठी जगीन. यसला माझा एकच राग येतो की मी लाईव्ह नाही जायला पाहिजे, कुणासंग फालतू बोलायला नाही पाहिजे, चांगलं राहा आणि व्हिडिओ नको टाकत जाऊ, यसला असं वाटतं. पण मी यसला खूप समजवलं, यश जर कमेंट आपल्याला चांगले आहेत, खूप काय सगळं चांगलं आहे, आपल्या पैशाची गरज आहे, तू लहान आहे. तो मला बोलतो मम्मी मी व्हिडिओ टाकतो. तू व्हिडिओ काय टाकणार, हेच आपलं घरातलं व्हिडिओ टाकणार. तू 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 कुठे बाहेर जात नाही, कॉलेजला जातो, कॉलेजचा तुला अभ्यास असतो. हां, तू हप्त्यातनी एकदा टाक व्हिडिओ. हां, तुझं चॅनल चांगलं चाललं तर मला काय हरकत नाही, खूप छान आहे, छान गोष्ट आहे. हो का, आज ना तर उद्या अशी माझी जिंदगी खराब झाली का ना तुम्ही सांगा. एकदा हे काचेचं भांडं असतं समजा, ही का नाही काचेचं भांडं आहे, हे ह्याला मी काच तुटली, आपण ह्याला कितीही जोडलं, कितीही त्याला चांगलं लावलं बिवलं, ते पुन्हा जोडणार आहे का तुम्ही सांगा. जो डाग लागलाय तो धुवून जाणार आहे का डाग, सांगा तुम्ही सांगा भावांनो. आता मी यूट्यूबमध्ये काम करते, मी कधी असं फालतूगिरी करत नाही. आता किती लोक असे आहेत ती काय 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 कपडे घालून व्हिडिओ बनवतात. माझे कपडे कसे असतात, फुल असतात आणि छान असतात. मला जसं सोबत तसे मी कपडे नेते, बरोबर आहे का नाही. असं नाही की मी कपडे मला सोबत नाहीत आणि ती कपडे मी घालते, असं कोणतीही गोष्ट नाही. मला खूप लोक बोलतात की तुला कोणतेही कपडे घातले तर तुझ्या अंगावर सूट होतात, आणि खरंच होतात. मला असं नाही वाटत की मला सूट होत नाहीत म्हणून. मी टॉप घालू, सारे घालू, कट घालू, मिनी कट घालू, काय पण घालू, मला सगळे माझ्या अंगावर सूट होतात, हे सगळ्यांना माहिती आहे. मी माझे व्हिडिओ बघते ना तर मला माहीत दिसतं ना की मला काय चांगलं वाटते, काय नाही चांगलं वाटतं, बरोबर आहे का नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. राहिला मुद्दा येसचा मुद्दा, मी सांगते आज पोरा करून टाकते. येससाठी मी बोलते ना, आज माझ्या पोराचा उद्या बड्डे पण आहे, सगळ्यांनी माझ्या पोराला विश करा. माझा मुलगा बोलतो मम्मी 2 वर्ष मी बड्डे नाही बनवला तर मी आता ह्या वर्षी तर का बनवू बड्डे, मला नाही चांगलं वाटत बड्डे बनवायला, तो असा बोलतो. पण तरी पण त्याला मी समजवते, काय गोष्टी तो समजतो म्हणजे समजतो माझे गत. एक गोष्टीचा मला चिड यायची, हे नको करू तर तो करायचा. पण जेव्हापासून मी स्वामींना गेल्यापासून येसमध्ये खूप बदल झाला आहे. येस खूप चांगला वागतोय आणि येस आपल्यामध्येच असतो, येस कुणामध्ये नसतो. तुम्ही माझ्या इथं गावाला पण आला ना, माझ्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही कुणाला पण विचारलं ना येसबद्दल, तुम्हाला सगळ्यांना सांगणार तो दार लावून आतमध्ये असतो, तो कोणामध्ये नसतो. आता पहिला होता पोरांसगळं खेळायचा, तो लहान होता. आता कसं असतं, मुलगा मोठा झाल्यानंतर मुलगा जर आहे ना लहान असतो ना, तो पण तो आईच्या खुशीत असतो, आईच्या भोवतीने फिरतो, बरोबर आहे का नाही. आई सारखं. जेव्हा तो मुलगा मोठा होतो का नाही, त्याच्या दिमाग मोठं होतं, त्याची हे सगळं मोठं. आणि आता येचं वय असं आहे एकदम, त्याचं एकदम खूप नाजूक वय आहे त्याचं, त्याला खूप मला सांभाळायचं आहे. आता ह्या वयामध्ये मुलं काय पण करतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही पडत. तुम्ही पण एक आई आहे, मुलाच्या म्हणण्याप्रमाणे राहायला लागतं, बरोबर आहे का नाही. तरी मी स्वतःमध्ये खूप बदल केला, हे सगळ्यांना माहिती आहे. कुणासाठी केला मी बदल, माझ्या यशसाठी केला आणि हमेशा करणार. पण मला पण असं वाटतं, मला पण जगायचा हक्क आहे, बरोबर आहे का नाही. मला पण नाचायचं, गायचं, हे करायचं, आयुष. मी म्हणत नाही की मी कुठं असं जाते मी आयुष करायला, मी तसं काय करत नाही. पण माझा पण मन आहे, मला पण नाचायचा शौक आहे, गाणी म्हणायचा शौक आहे, मस्ती करायचा शौक आहे, बरोबर आहे का नाही. तो थोडासा मी कमी करीन पण कमी करीन. आणि मी कोणावर भरोसा करत नाही. आता का मी लाईव्हवर जाते
तो खूप लोक असे आहेत, ते स्वतःच असतात पण ते फेक आयडिया घेऊन येतात आणि मला काय ना काय सवाल जबाब करतात. ठीक आहे, काय हरकत नाही, मला कोणालाच काही बोलायचं नाही. माझ्या मुलाकडे बघून मला चुपचाप बसायचे. का तर ह्या 2 वर्षात माझ्या मुलाला खूप त्रास झाला आणि इथनं पुढं माझ्या मुलाला त्रास होऊ नये म्हणून मी जे काय आहे ते मी पोटामध्ये गिळते. मी ती वकत नाही, मी गिळून टाकते. जाऊन दे, आपल्या लेकरासाठी, आपल्या लेकरासाठी हे मी असं बोलते. एक आई बोलू शकते. कमेंट करण्यावाले कमेंट करून जातात, बरोबर आहे का नाही. एकाने चुकी थोडीशी झाली तर तिथं 10 कमेंट करतात. जर आता काल का व्हायला मी आप्पासाठी कचवा चालाव मच्छर भागाव ते मी जाऊन रात्रीचं 8 वाजता जाऊन आणलं, कालुक्यामधून आणलं जाऊन, मी लावलं, त्याला फक्त 15,000 व्ह्यूज आले. आणि जेव्हा ती मी लुंगीवर डान्स केला तर त्याला 40,000 व्ह्यूज आले. म्हणजे विचार करा लोकांना काय पसंत आहे. शरारती स्मिता, कॉमेडी स्मिता, मस्ती करणारी स्मिता, नाचणारी स्मिता, गाणं म्हणणारी स्मिता, हे सगळ्यांना आवडतं. मग 4 असे फॉलोअर आहेत त्यांना आवडत नाही, बरोबर आहे का नाही. पण आता माझी जिंदगीच मी यूट्यूबच्या नावावर केली तर मला यूट्यूबमध्ये काम करणं गरजेचं आहे. मी माझ्या मुलाला तेच समजवते की यश, मी यूट्यूबवर नसते ना तर मी हे असते, पण आता यूट्यूबचं मला आदत लागली. 2 वर्ष तुम्ही म्हणता की काय केलं, तुझ्याकडे फोन नव्हता काय केलं, तेव्हा चिमटा घेतला आणि गप बसली. हे केलं मी, सांगते ना मी. तुम्ही का माझ्या जागे असता तर तुम्ही काय केलं असतं सांगा, काय केलं असतं. चिमटाच घेतला ना, घेतलाय ना चिमटा तुम्ही, पण गप बसला ना. आता मी का 2 वर्ष नव्हती. खूप लोक मला प्रेम करतात. खूप लोकांनी मला कमेंट पण अशा केल्या की स्मिता तू होती तर आम्हाला यूट्यूब बघू वाटते, तू नव्हती तर आम्हाला यूट्यूब बघू वाटत नव्हतं. आणि खरंच आहे, माझ्यामध्ये अशी कोणतीही गंदी आदत नाही. मी सगळ्याला चांगलं सांगते, माहिती आहे. आणि तुम्हाला अजून एकदा सांगते. मुलगा छोटा होतो ना तेव्हाच आईचं पर्यंत ऐकतो आणि मोठा झाला पण ऐकतो. पण आता यशला मला थोडासा टाईम द्यायचा आहे. यश माझ्यापासून 2 वर्ष लांब होतो, त्याला लगेच मी त्याला हाऊन टाऊन हॅन हून करत नाही शकत, असं करू नाही शकत. यशचा जसा दिमाग चालतो तसं मला पण चालायचं आहे. यश थोडासा गलत असेल तर त्याला मला थोडंसं सावरून घ्यायचे. तिथं मला असं नाही करायचं बाळा, तसं नाही करायचं का त्याला 2 काळ्या लावून मी करत बसू, बरोबर आहे का नाही. कसं असतं, मला यशशिवाय दुसरं कोणीच नाही आणि मी जगले तर यशसाठी जगले, बरोबर आहे का नाही. यशमुळं मी जगली, यश नसता तर मी जगलीच नसते, बरोबर आहे का नाही. आणि सगळ्यांना माहिती आहे स्मिता एक इमानदार आहे, स्मिता घाण नाही. स्मिताला प्लॅनिंग पोटिंग करून फसवलं, बरोबर आहे का नाही. सगळ्यांना माहिती आहे स्मिता असं कधीच करणार नाही. स्मिता मनाची राणी आहे, खुलं मन आहे. मी तुम्हाला सांगू का, मी 10 लोकांसंग बी राहिली ना, कोणी मला कोण म्हणणार नाही की तू 10 लोकांसंग का राहिली. माझी जिंदगी, मी माझ्या हिमतीवर राहते आणि हिमतीवर खाते. कुणाच्या दारात तर जात नाही मी भीक मागायला. ते गाणं आहे, पोठासाठी नाचते मी परिवा कुणाची, लाज धरा पाहुणा जरा जनाची मनाची, पोठासाठी नाचते मी परिवा कुणाची, बरोबर आहे का नाही. हेच मला तुम्हाला सांगायचे. मी माझ्या पोटासाठी काय पण करू शकते, शिवाय मी घाण काम नाही करत. आता किती लोक आहेत यूट्यूबला की ते ब्रावर व्हिडिओ बनवतात, मी बघितलं. मी म्हटलं असे कसे लोक होऊ शकतात. एक लाईक फॉलोसाठी किती यूट्यूबवरमध्ये घाण चाललेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तसं तर मी काहीच करत नाही. अरे मी नाचते, काल का व्हायला मी धोतर घालून नाचली, काय झालं कोणाचं. अरे माझं मन मी रमवलं. ह्या 2 वर्षामध्ये मला खूप तकलीफ होती. ऐका माझी तकलीफ आता मी तुम्हाला सांगते. काय लोकांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन द्या. 1 मिनिट मी फक्त आहे ना कमेंट वाचते आणि त्याचं उत्तर देते. 1 मिनिट. मला कोणीतरी कमेंट केलेली आहे, मुलाखत म्हणजे काय असतं सांगते. मुलाखत अशी असते, आपण 8 दिवसानंतर एक मुलाखत म्हणजे आपल्या फॅमिलीला आपण भेटू शकतो, बोलू शकतो. ती पण कुठे, फोनवर, मध्ये काच असते, त्याला मुलाखत बोलतात, ठीक आहे. आणि ई मुलाखत टी व्हीमध्ये, तुम्ही कोणत्याही देशामध्ये असू शकता आणि तिथून तुम्ही टी व्हीमध्ये आपल्याला बघू शकता, त्याला म्हणतात मुलाखत. ई मुलाखत आणि मुलाखत. गळ्याभेट म्हणजे तुमचे जर लहान लहान मुलं असतात तर त्यांनासुद्धा आतमध्ये घेतात, आईला गळ्याला भेटून देतात, आईसंग बोलून देतात, 15-20 मिनटं बोलून देतात आणि मग त्यांना बाहेर काढतात. असं ह्याला म्हणतात मुलाखत, ठीक आहे.
आता एका ताईने अशी कमेंट केली, बरोबर आहे स्मिता, आता तू तू बाहेर आलीस आहेस तर बिंदास तुझं अनुभव सांगू शकते, तिकडे असताना नाही शेअर करू. एक मिनिट, मला दिसत नाही कमेंटमध्ये, मला खरं सांगते दिसत नाही वाचताना. एक मिनिट. मैत्रिणीची कहाणी सांगितली नाही, शायरी मैत्रिणीची. हा, मी मुंबईला ते डायरी आहे ते नक्की ती शायरी करीन मी. बरोबर आहे स्मिता, आता तू बाहेर आली आहेस तर बिंदास तुझा अनुभव आम्हाला सांगू शकते, तिकडे असताना नाही शेअर करू शकत, कारण की पाण्यात राहून मछलीसोबत बरोबर आहे ना, वेदना नाही करू शकत, त्रास झाला असता. बरोबर आहे ना. आता तिथे कोणी मला त्रास होता, आणि जर मी पाण्यामध्ये मछली संग दुष्टामदुष्ट करणार तर मछली काय करेल मला, हे आहे. बरोबर आहे. काही लोक समजले माझा इशारा. तू कोर्टात केव्हा सरकारी गोष्टीमध्ये जॉब करत, बघा एकाने कमेंट केली, तू कोर्ट केव्हा सरकारी गोष्टीमध्ये जॉब कर. स्मिता, तुझा बोलणं तसं कडक आहे. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्याबद्दल असं बोलल्याबद्दल. तुम्ही माझ्याबद्दल खूप छान विचार करता. थँक्यू सो मच. तुम्हाला मी रोज कमेंट करते, ताई मैत्रिणीची स्टोरी सांगा प्लीज सांगा. ओ ताई, 10व्या पार्टमध्ये तरी सांगा. तुम्ही मला खूपच आवडता. थँक्यू सो मच. 10व्या पार्टमध्ये लवकर टाक, चांगलं वाटतं ताई, काहीतरी शिकायला भेटते. बघा मुलाखत काय असते ते पण तुम्हाला सांगितलं. तृतीयाचं कसं होतं, म्हणजे तृतीया पण असतात ना ती लोकांचं, तसं त्यांचं जेवण कसं असतं, सामान कसं, हां ते पण सांगते. बरं झालं तुम्ही सांगितलं मला. त्यांचं जेवण असं असतं, आमचं म्हणजे सेम असतं जेवण, पण एवढंच की त्यांना स्वतःहून, म्हणजे जेव्हा त्या लोकांचं असं असतं, त्यांना अलग सेपरेट बॅरेकमध्ये ठेवायला लागतं. अलगमध्ये तृतीयापती असतात ना, त्यांना अलग बॅरेकमध्ये ठेवतात. तर त्यांच्या संगती आपण बोलू शकत नाही, त्यांना म्हणजे रोकटोक असतं. जेव्हा म्हणजे हे सगळं पब्लिक सुटतं तेव्हा ते आतमध्ये असतं. जेव्हा ती दुसऱ्या पब्लिकला बंद करतात तेव्हा तो बाहेर होतो. असं असतं एकदम. आणि जेवण सेम टू सेम असतं, पण तो जेवण स्वतःहून जाऊन घेऊ शकत नाही. तिथं कामवाली बाई असते ना, तर ती कामवाली बाई त्यांना जेवण नेऊन देते. सगळं आयतं, सगळं टायमाला, सगळं तिथं असं असतं एकदम. आणि खरंच खूप लोकांच्या चांगल्या कमेंट आहेत. तुमच्या कमेंटचं पण मला उत्तर देऊ वाटतं. एक मिनटं. एका ताईने कमेंट केली, हो ताई, माझा पण भाऊ होता ग आत, मला माहिती आहे सर्व. भाऊ माझा फक्त 6 महिन्यासाठी गेला होता, पण बाहेर येऊन वेडा झाला. आम्ही खूप दुःखी होतो ग. आणि खरं सांगते, हे कमेंट करत नाही, बरोबर कमेंट आहे. माणूस बाहेर आल्यानंतर वेडा होतो. पण आता माझ्यामध्ये कसं आहे, हिंमत मी आणली. माझ्या पोराला बघून मी हिंमत आणली. का तर मला माझ्या पोरासाठी जगायचं. आणि खरं सांगते, आता मी जाईन, आज माझा आज 11 तारीख आहे, उद्या 12 तारीख आहे. उद्या संध्याकाळी मुंबईला जाईन मी. आणि जसं मी जाईन मुंबईला, तसं वकिलाकडे जाईन. वकिला सांगते मी लाईव्ह घेणार आहे. कदाचित माझी 13-14ला माझी लाईव्ह होईल. तर नक्की तुम्ही माझी लाईव्ह अटेंड करा. आणि वकिलाला काय काय सवाल करायचं तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि माझे वकील तुम्हाला सांगते ना एकदम. ठीक आहे. हो स्मिता, तू खरंच छान माहिती देते. तुझे व्हिडिओ बघून गुन्हा करणारा पण म्हणणार नको असा गुन्हा करायला. पण स्मिता, तू वकिलाची आधी विचार मी काही गोष्टी सांगू शकते का. मंजू, ओ मंजू, माझ्या वकिलाने मी सांगितलंय की तुला कलम सांगता येणार नाहीत, तर तू सांगू शकतो असं मला वकील बोलला. बिग बॉस बद्दल छान माहिती देते. खूप लोकांनी चांगल्या कमेंट आहे. मुलाखत ते सांगितली मी. तुम्ही कुठे राहता ते तर सांगा. ताई, राग नका मानू, पण तुझ्या नवरा नाही का ग आला यशला साठी तुला सोडवायला किंवा यशला भेटायला, प्लीज रिप्लाय दे. नाही, माझा नवरा कधीच मला भेटायला नाही आला. यशला पण त्याने मदत काय केली नाही, काहीच नाही. प्रत्येक वेळी का वेळ आली अशी प्रत्येकाची स्टोरी असली. तुला जे सांगायचं येईल ते सांग, अनुभव सांगते. स्मिता, जाऊन दे ग, रडू नकोस ग, भोग होतो मागच्या जन्माचा. आता तू खुश राहा. रेखा पाटील, थँक्यू सो मच रेखा पाटील. स्मिता, गुड नाईट. अच्छा ताई, माहिती छान देतेस तू. सोसलं तू भोगलं ते सांग, ती छान. स्मिता ताई, बिग बॉस मध्ये सामान बायकांचा चोरी. अच्छा, सामान बायकांची चोरी. बघा, ऐका,
हां, तुम्ही छान माहिती म्हणजे मग तुम्हाला मी ह्याच्याबद्दल सांगते. तिथं बिग बॉसमध्ये चोरी होती. चोरी होती असं मी म्हणत नाही की नाही होत. बायका साबण चोरत्यात, बायका शॅम्पू चोरत्यात, बायका कॅन्टीन चोरत्यात. पण कसं चोरतात माहिती आहे? माणसाच्या पोटाच्या आगीला माणूस खातं. चोर कोणी नसतं, चोर कुणीही नसतं. ज्याच्याकडे नसल तर ते चोरून का होईना खातं. हे लक्षात ठेवा. माणूस पोटासाठी माणूस चोरी करून खातो, हे लक्षात ठेवा. तेव्हा गुन्हा करताना 10 वेळा विचार करा. पोटाची आग खूप बेकार असते. माणूस सगळं सहन करेन पण पोटाची आग सहन नाही करू शकत. बरोबर आहे का नाही? आता मी का होईना, मी तुम्हाला माझं उदाहरण देते. मी पण तिथे होते. मला पण माझ्या पोटासाठी खूप आग पडायची. मी पण मागून खाल्लं. अगं दे ना गं थोडंसं, लय भूक लागली गं, माझ्याकडे काहीच नाही गं आता सध्याला, माझं कॅन्टीन संपलं, तुझं पसलं दे ना मला, माझं आल्यानंतर तुला मी देन ना गं, दे ना गं. ते म्हणेन चल चल बरी बरी आली शारी, तुला काय होतं जास्त मागवायला, अशी बोलतात. कोण म्हणतं ठीक आहे आता घे आणि पण नंतर दे, ठीक आहे घे खा, माझं हे काम करशील ना तू, तुला मी देते पण, असं पण असतं. मी खोटं नाही बोलणार तुम्हाला. मी लोकांचं काय बोलणार. तिथं चोरी होते पण चोरी कशी होती? कॅन्टीनची. साबण शॅम्पू कोणाकडे नसेल तर ते काय करणार. भेटतं तिथं आतमध्ये पण भेटतं, पण कसं एक साबण पुरत नाही. एक कपड्याला साबण देतात आणि एक आंघोळीला साबण देतात, पण तो पुरत नाही. पूर्ण महिना लावायचा आहे आणि तेल एवढंसंच असतं, एवढंसंच असतं तेल. ते पण 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी एवढंसं तेल भेटतं. डोक्याचं तेल भेटतं ना, एवढंसं तेल भेटतं. खोटं नाही बोलत मी तुम्हाला. मग ते कॅन्टीनमध्ये घ्यायला लागतं तेल, माहिती आहे. खूप सांगण्यासारखं आहे रे भावांनो, पण काय काय गोष्टी मी सांगू नाही शकत, मजबूर आहे. खरं सांगायचं म्हणलं तर चोरी करतात बायका, हेच चोरी करतात. चोरी बाकीचं दुसरं काय चोरी काय आहे तिथं आतमध्ये? आतमध्ये काहीच नाही. जेव्हा तुमची नवीन एंट्री होती तेव्हा पण बाबा खूप बेकार असता. तेव्हा पूर्ण झलती होती अंगाची. जेव्हा न्यू ॲडमिशन होतं ना, आतमध्ये येतात ना बायका, पूर्ण करतात, कळलं का? तेव्हा आणि आपल्याला किती बेकार वाटतं, खूप बेकार वाटतं. आपण आपलं एवढंसं काही दिसलं तर आपल्याला किती घाण वाटतं. अरे असं तसं. पण विचार करा, खूप गंदी तऱ्हेची झरती होती. इतनंसं एवढंसा सुद्धा कपडा अंगावर नसतो. आणि ते कपडे काढल्यानंतर जेव्हा झरती होती ना, झरती, तेव्हा एकही कपडा अंगावर नसतो. अंगावरला सगळा कपडा काढल्यानंतर पूर्ण कपडा ए टू झेड, आणि त्याला नंतर उठाबशा करायला लावतात की बायका कुठं कुठं घालून काय काय आणतात सामान. आणणारे आणतात, पण एक करतो 10 लोकांना भोगाय पडतं. बरोबर आहे का नाही? एक करतो 10 लोकांना भोगा येतं. म्हणतात ना, तलावामध्ये एक मच्छी घाण असते तर सारी मच्छी घाण होते. बरोबर आहे का नाही? तसं काम असतं रे, माहिती आहे. ठीक आहे चला, तो पण एक मुद्दा झाला सांगितला. त्याच्यानंतर एक मिनिट, ताईची एका कमेंट खूप छान आहे. नाव मला माहीत नाही, नाव इंग्लिशमध्ये आहे तर इंग्लिशमध्ये कमेंट मी वाचू नाही शकत. सॉरी, इंग्लिशमध्ये नाव आहे. त्यांनी असं लिहिलेलं आहे की मी तुझे पहिला व्हिडिओ गमती म्हणून पाहिला, छान वाटला. मदत तरी तुझ्या बिग बॉसची बातमी ऐकली, पहिला वाईट वाटलं, पण तू असा समज की हे सर्व देवाने तुझ्या बाबतीत घडवून आणलं. आणि कारण तुला सांगते की तुझ्यामुळे आम्हाला जे बिग बॉसचे जे वातावरण कसं आहे हे कळलं नाही. म्हणजे माझ्यामुळं त्यांना कळते. जर मी नसती तर त्यांना कळलं नसतं. तर फिल्ममध्ये पाहिलं होतं, देवाने तुला अजून मोठं बनवायसाठी हे सर्व घडवून आणलं आहे असं मला वाटते. तुझ्या मुलाबद्दलचं तळमळ दिसून येतं. काळजी करू नकोस, सगळं छान होईल. थँक्यू ताई, तुम्ही माझ्याबद्दल चांगला विचार केल्याबद्दल. खूप लोकांनी छान छान कमेंट केलेत मला. बरं ताई, आता जे झालं ते विसरून जा. तुझ्या रोजचं लाईफ काय आहे ते दाखव. बरं, बोर झालो आता ताई. ओके, म्हणजे ताई माझा भाव 3 महिने बिग बॉसमध्ये होता. तू जे रागवतो ना सर्व खरं आहे. म्हणजे जे सगळं मी सांगते ते खरं आहे म्हणतात. आणि आहे खरं, मी खोटं कशाला बोलू. तेव्हा गुन्हा करताना आपल्या परिवाराचा विचार करा. आपल्या परिवारामध्ये काय बितते जेव्हा तुम्ही तारखेला जाता
14 दिवसाची तारीख असते, तुमचं परिवार तिथे भेटायला येतं, तुम्हाला बोलायला सुद्धा मुभा नसते, हातामध्ये फोन बी नसतो, तुम्हाला सगळ्यामध्ये भेटायला पण भेटत नाही, काहीच नाही, बोलायला पण देत नाहीत, माहिती आहे का. रडू नको स्मिताताई, आईला कधी विसरणं शक्य नाही ग. एक एक अनुभव किती सत्य आहे, ऐकताना पण अंगावर काटा येतो. बघ, मी वर्षा गायकवाड सोलापूरमधून. तू नेहमीच माझी कमेंट वाचते, दाखवते, समाधान वाटतं की माझ्या भावानी तुझ्यापर्यंत पोचल्या. बाळा, काळजी करू नको. बघा, माझी कमेंट वाचण्यास माझ्या अंगावर काटा आला, म्हणजे त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोचल्या. आणि मी कुणाची कमेंट वाचली नाही तर राग नका मानू प्लीज. माझ्यासाठी हे एखाद्याने पोस्टर नाही दिसत आम्हाला. अच्छा ठीक आहे, मी पोस्टर बनवला होता पण तो दिसला नाही. तो काय झालं, मी एडिट करायला विसरली. तर आता मी ह्याला बी लावते मी पोस्टर. ठीक आहे, तुम्ही बघून घ्या. आणि मॅडमचं इतकं काम कर, तू खूप सुंदर स्वयंपाक करते, त्याला स्वयंपाकाला आणून उद्या भांड्याला कर बघ, तुला कुठेही योग्य वाटेल. थँक्यू सो मच. जाऊन दे ताई, लोकांचं काय बोलणं त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. खूप लोकांनी आहेत. तू पनवेलला आली कधी ये आहे तेव्हा सांग आम्हाला, नक्कीच भेटायचं. तुला खूप इच्छा आहे तुला भेटायची, समोर भेटून तुला काहीतरी मदत करायची पण इच्छा आहे. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यासाठी एवढा विचार करता, मला खूप छान वाटतं आणि खूप अभिमान वाटतो की सोन्यासारखे लोक आहेत माझ्या लाईफमध्ये. आणि मी वेरपट तुमची हे नाही करू शकली. माझ्याकडून तर चुकून जर तुम्हाला काय अपमान झाला असेल तर माफी असावी. आणि इथून पुढं तुमची खूप इज्जत आहे माझ्यापाशी आणि हमेशा इज्जत करेन तुमची. फॉलोअर हे माझे फॉलोअर आहेत, हे माझं फॅमिली आहे. चुकून का मी कुणाचं मन दुखवलं असेल तर मला माफ करा. एक कमेंट वाचते आणि व्हिडिओ खूप मोठा होत आहे. टेन्शन घेऊ नकोस. ज्याने तुला मध्ये टाकलं त्याचं नाव माहिती आहे काय? ज्याने तुला आत्मा टाकलं त्याचं नाव तुला माहिती आहे का? अच्छा, दोन वेळा कमेंट करतात. ताई हे चॅनल नको घालू काय? अच्छा, हे चेन नको घालू का रे बाबा? हे चेनमध्ये काय प्रॉब्लेम आहे भावांनो? काय प्रॉब्लेम आहे? कितीतरी सुंदर आणि कितीतरी छान दिसते. हे चांदीची चेन आहे आणि खूप सुंदर दिसते गळ्याला. आणि मला दुसरं किती छान वाटते. तुम्ही असं का बोलू शकता मला नाही माहिती. स्मिता, बड्डेचं सांगितलं नाहीस तू, तिकडे बड्डे साजरा येतो का? हां, मेन मुद्दा सांगते. एका ताईने मला कमेंट केली होती की तिकडे बड्डे साजरा होतो का? हो, होतो साजरा. केक कसा बनतो हे पण तुम्हाला सांगते. केक तिथं आतमध्ये अलाउड नाही, बाहेरची वस्तू अलाउड नाही. तुम्हाला मोदक पण आतमध्ये बनवायला लागतात. तुम्हाला जसं आता तुम्हाला गणपती आलं तर गणपतीचे मोदक कसं बनतात हे तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मी. रेसिपी बघायची असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की हां मला ती रेसिपी दाखव. आणि गणपती कशाचा बनतो तिथं? गणपती बाहेरनं येत नाही. गणपती तिथं बसतात. 1.5 दिवसाचा गणपती बसतो आणि गणपती बाहेरनं येत नाही. बाहेरची कोणतीही गोष्ट आतमध्ये अलाउड नाही. हां, नारळ जेव्हा तो गणपती बसतात तेव्हा नारळ भेटतो, हळदी कुंकू भेटतं, फळ भेटतं, देवाचं पूजेचं सामान भेटतं. ते पण एकदम थोडं भेटतं. कुंकू तुम्हाला थोडंसं भेटणार, हळद कुंकू थोडंसं, सगळं देवाचं पूजेचं सामान तुम्हाला थोडंसं भेटणार. आणि बड्डे साजरा होतो. बड्डेचा केक बाहेरनं येत नाही. तुम्ही एकामेकाला गिफ्ट काय देऊ शकता? कुणी एकामेकाला एक 5 रुपयाचं बिस्किट देतं, कोण क्रेडिट कार्ड बनवतं. क्रेडिट कार्ड मुली आतमध्ये बनवतात. तिथं पेन, पेन्सिल, कलर हे सगळं अलाउड आहे. ते लोक पण देतात. हे म्हणजे कलरिंग देतात. तिथं क्लास पण होतो. तिथं मी शिवण क्लास शिकली, पार्लर शिकली, ड्रॉइंग क्लास शिकली. त्यांचे सगळ्यांचे माझ्याकडे नंबर आहेत. ते मला बोललेले की तू बाहेर आल्यानंतर आम्हाला कॉन्टॅक्ट कर, आमच्याकडून काय तुला मदत होईल ती करेन आम्ही. तर थँक्यू सो मच, त्यांना पण मी बोलते. आणि तिथं केक असा बनतो, केक बिस्किटचा बनतो. पार्ले बिस्किट घेतात, काय ते 10 वाला बिस्किट बघा, चॉकलेट बिस्किट ते पण भेटतं. काजू भेटतात तिथं, बदाम भेटतं. पैशाने सगळं काय भेटतं, पण पैसा पण पाहिजे तसा, पण तिथं खूप महाग असतात. ठीक आहे. जेवण बिवण भेटतं. जेवासाठी खूप आग पडते. पोटभर जेवण म्हणजे नसतंच जास्त करून. कारण की कसं असतं माहिती आहे का, 2 चपाती आणि वराला भात पोट भरत नसतं. पण ज्याच्याकडे कॅन्टीन आहे ते खातं, कॅन्टीन खातं. त्याने पोट नाही भरलं ना तर ते कॅन्टीन खातं. आणि ज्याच्याकडे कॅन्टीन नसतं ते चिमटा घेऊन गप बसतं. पण ह्याला त्याला मागतं. मी खोटं नाही बोलत, मी मोठी गोष्ट नाही करत. माझ्याकडे पण एवढं कॅन्टीन नसायचं, पण मी कोणतीही गोष्ट सांभाळून वापरायची. कधी कधी मी कोणाला बिस्किट द्यायची, असं नाही की मी नाही द्यायची बिस्किट एकदम. कारण कोणाला पण खायची इच्छा होते ना, मला पण होत असेल ना, ते
हेच असतं. मी पण मागायचं ना कोणाला, असं काही नाही की मी मागितलं नाही कोणाला. मी पण बाबा मागून खाल्लंय. पोटाला लाज नाही कसली, मागून खाल्ल्याला सो लाज नसते बाबा. मी मागून खाल्लं, कशा खोटं बोलू. भलं मी मेहनत बी केली, मी खोटं नाही बोलणार. पोटासाठी नाचते मी, परवा कुणाची, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आता मी लाईव्हवर येणार नाही, आता लाईव्ह येणार आहे. तर मी वकीला सांगतेच लाईव्ह येणार, कारण की मी फोकस तर तुम्हाला, माझं असं मत होतं की तुम्हाला माझ्या कमेंट आहेत ना लाईव्हवर सांगू. पण काय होतं माहिती आहे का, तुम्ही जे कमेंट करताना तेव्हा मग मला कमेंटवरनं लक्ष जात नाही. कमेंटवर लक्ष जात नाही की मी काय म्हणजे आता मी करू. बरोबर आहे का नाही. कमेंट कसं असतात, आता 106 कमेंट आहेत मला वाचायच्यात त्या कमेंट. पण काय गोष्टी ना मी असं आहे बघा, मजबूर आहे जरा. मी तुमच्या कमेंट येतात तर तुमची कमेंट वाचू का मी ही वाचू, लाईव्हच्या कमेंट वाचू, असं होतं एकदम. तर तुम्हाला एक सांगते, अजून एकदा सांगते, येसमध्ये आणि माझ्यामध्ये थोडासा मिसअंडरस्टँड झालेली आहे. ते लवकर स्वामीच्या कृपेने दूर होईल. तर माझं काय असेल चुकलं असेल तर मला माफ करा. स्वामी आपल्या पाठीशी आहे. स्वामी बोलतात भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामींनी खूप यशला शांत पण केले. म्हणजे यश खूप, म्हणजे हे माझं ऐकत नव्हता कधी, म्हणजे तो म्हणायचा तू माझं ऐकत का नाही. तर त्याला मी समजवलं, खूप सारं प्रेमाने समजवलं, बाळा चॅनलमध्ये चांगला पैसा येतो, मी कुणाच्या वाटत जाणार नाही, कुणाला मी काय बोलणार नाही, कुणाच्या कमेंटला उत्तर देणार नाही, कुणाला मी जबाब देणार नाही, काय नाही, मी सगळं देवावर सोपवलं. तू जसं म्हणशील तसं मी राहते. आणि एक सगळ्यांनी एक रिक्वेस्ट आहे, कुणीही माझा व्हिडिओ बनवू नका, माझ्या पोरासाठी मला जगून द्या. माझ्या मुलाला नाही आवडत, माझा मुलगा मोठा झाला, उद्या कोणा माझ्या पोराने काय करून घेतलं तो कोण जिम्मेदार आहे. लक्षात ठेवा, त्यात तुम्ही पण जिम्मेदार आहे, त्यात पण गुन्हा साबित होतो. कळलं का. तुम्ही माझ्या मुलाला डिप्रेशनमध्ये टाकलं म्हणून, माहिती आहे तुम्हाला. म्हणून तुम्हाला सांगते, प्लीज मला जगू द्या माझ्या मुलासाठी. आणि केस कशी बनते कशी नाही हे तुम्हाला मी 11व्या पार्टमध्ये नक्कीच सांगते. हां, पण मी तुम्हाला एक आता सांगायचा प्रयत्न करते. आता तुम्ही बाजारात गेलाय, बाजारात गेल्यानंतर तुम्हाला सू लागली आणि तुम्ही गेला सूमध्ये बाथरूममध्ये गेला. तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही बाहेर आला, तिथे एखादी बाई आली, ती म्हणून ताई ताई माझी बॅग पकड ना गं, मला सू लागली. तर हे बॅग कधी पकडायची नाही. ह्याच्यामध्ये ह्या सामान, ह्या बॅगमध्ये काय पण असू शकतो, म्हणजे काय पण असू शकतो, म्हणजे ते अलाउड नसतात इंडियामध्ये, ते वस्तू असू शकते. तर त्या कुणाचं सामानला हातात घ्यायचं नाही. कुणाला घरी बोलवताना 10 वेळा विचार करायचा. कोण कोण काय करतं, घरी बोलवतात आणि त्यांच्या घरामध्ये काही ना काही टाकून ठेवतात लपवण्यासाठी. तर घरी बोलवताना 10 वेळा विचार करा. आपण ते माणूस परकायचं, तो माणूस कसा आहे कसा नाही. आपली फॅमिली ते ठीक आहे, पण इतर लोकांना तुम्ही घरी बोलवायच्या आधी विचार करा की आपण घरी त्याला बोलवायचं का नाही बोलवायचं. कारण की अशा केस बनतात, खूप डेंजर केस बनतात. तेव्हा विचार करून घरी बोलवा. आता मी का होईना, मी सगळ्याला बोलते हां तुम्ही गावी या, गावाला काही प्रॉब्लेम नाही, चल ठीक आहे मोकळं मैदान आहे, मी म्हणू शकते गावाला आता हे झालं. पण मुंबईला मी कुणाला माझ्या घरी नाही बोलवू शकत आणि मी कुणावर भरोसा करू शकत नाही. कारण की मी खूप बघितलं आणि खूप मी अनुभव तिथं घेतलेला आहे. म्हणजे एवढे लोक सांगत होते ना, स्मिता असं झालं गं, स्मिता तसं झालं गं, हे झालं ते झालं, नसतं केलं ते असं झालं असतं, हे केलं असतं. पण होणारी गोष्ट चुकत नसते, हे होणारी गोष्ट कधीच चुकत नसते. बरोबर. पाणी पण नाही, ठीक आहे चला समजा काय हरकत नाही. तेव्हा विचार करून घरी बोलवा, विचार करून सगळं काय करा. मी माझ्या घरी तुम्हाला मुंबईच्या घरी नाही बोलवू शकत आणि मी यूट्यूबला काही गोष्टी सांगू नाही शकत. मायलेकराच्यामध्ये आहे मिसअंडरस्टँड झालेली आहे थोडीशी. ते मायलेकरामध्ये कधी पण एक होतं. पण अजून तुम्हाला सांगते, यस मला खूप प्रेम करतो आणि मी यशला खूप प्रेम करते. आता मी का होईना यशला 2 वर्ष मी यशपासून लांब राहिली. यशने मला खूप मिस केलं, खूप म्हणजे लोक सांगतात यश खूप लढायचा. खरंच सांगते, माझ्या लेकरासाठी ना मला खूप म्हणजे खूप काय करायचं आणि माझ्या लेकरासाठी मला जगून द्या. माझं काही चुकत असेल तर मला सांगा ताई तुझं हे चुकतंय म्हणून. आणि तुम्ही बघचाल की स्मिता तू पहिली कशी होती आणि आता कशी होती. कारण मला बदलायचं आहे माझ्या यशसाठी, बदलायचं आहे मला तुमच्यासाठी, माझ्या चांगल्या फॉलोअर्ससाठी. आणि खरंच एक दिवस मी खूप छान बनवून दाखवीन आणि दाखवणार. आणि एक दिवस का होईना, जसं माझं गाणं आलं होतं यशराज मुखाट्याने, एक्सक्यूज मी कमेंट करणे वालो याद रखना, हे मी सगळ्यांनी बघितलं आहे. पण जळण खूप बेकार असते. खूप लोक जळले माझ्यावर, पण त्यावेळेस खूप लोक, मी खूप चांगलं खाते हे पण त्यांना बघवत नव्हतं. पण मी अजूनसुद्धा ते दिवस मी दाखवणार तुम्हाला. आता मुंबईला जाणार तर मी पहिला पिझ्झा खाणार. सगळ्यांना सांगते, तो व्हिडिओ मी नक्की शेअर करेन तुमच्या संग.
आणि आता करणार होते मुंबई बारामतीला पण पिझ्झाचं दुकान आहे. मी यशला विचारलं, यश चल ना आपण पिझ्झा खायला जाऊया. तर यश बोलला की नाही मम्मी नको, मला पिझ्झा आता आवडत नाही, माझा यश खूप बदलला आहे. तर मला म्हटलं तू जा मुंबईला आणि माझ्यातर्फे तू मुंबईला पिझ्झा खा. तर नक्कीच मी याची पण बात पुरी करेन एकदा, ठीक आहे. आणि जेव्हा मी परत येईन ना गावी तेव्हा मी यशला घेऊन पिझ्झा खायला मी जाईन बारामतीमध्ये आणि यशला खूप चांगली शॉपिंग करून देईन. माझ्या यश करत तसं त्याला म्हणजे खूप कंडिशन बेकार आहे माझं कंडिशन जरा, पण खरंच एक आई म्हणून मला समजून घ्या, आई म्हणून मला जाणून घ्या एकदम, ठीक आहे. जर माझं काही चुकलं असेल तर नक्की मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुमचं काय असेल, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतात ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी पोस्टर का लावते ते तुम्हाला माहीत पडायला पाहिजे की मुलाखत कशी असते कशी नाही, आणि आतमध्ये गेल्यानंतर आपले जीवन काय असतं हे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते. पण मी आता 11व्या पार्टमध्ये टाकीन एकदा. 11वा पार्ट माझा नक्की बघा, त्याच्यामध्ये टाकते, कारण हा पार्ट माझा खूप मोठा झाला आहे आणि मला जास्त मोठा नाही बनवायचा. 11वा पार्ट माझा नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, एक लाईक करा. बाय.